अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावरून चाहत्यांशी नेहमीच संवाद साधताना दिसतो. त्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तो आवडीने उत्तर सुद्धा देतो. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला अनेकांनी ट्रोल केलं, तर अनेकांनी त्याला सावरायचा प्रयत्न केला. बाबांच्या जाण्यानंतर अनेकदा तो त्यांच्याबद्दल व्यक्त होताना दिसतोय. गश्मीरने नुकतंच इंस्टाग्रामवर आस्क मी नाव केलं होतं. त्यात त्याला एकाने तुझ्या बाबांवर बायोपिक आलं तर त्यांची भूमिका तुला करायला आवडेल का असा प्रश्न विचारला. त्यावर गश्मीरने फक्त जर मी या चित्रपटाची निर्मिती केली तर जबाबदारीने सगळं काही दाखवलं जाईल, याची काळजी घेतली जाईल असं उत्तर दिलंय. दरम्यान नुकतंच माधवी महाजनी यांनी लिहिलेल्या चौथा अंक या पुस्तकाचं अनावरण झालंय. या पुस्तकामध्ये रवींद्र महाजनी यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगण्यात आल्यात. गश्मीरनेच मला समजावलं की जे काय ते तू खरं लिही, तू काय कादंबरी किंवा हे लिहित नाहीयेस लोकांना हे दाखवायला. पण मी जे खरं लिहिलं ते मी मग माझ्या मनाला समजावलं की खोटं करून रंजित करण्याचा काहीच अर्थ नव्हता. जे चांगलं होतं ते मी भरपूर चांगलं पण लिहिलंय आणि जे मी भोगलं ते मी सरळपणे मांडलेलं आहे. याच्यात मला कोणाला हिरो किंवा कोणाला विलन बनवायचा हेतू नव्हता. माझं मन मोकळं करणं आणि त्यासाठी या माझ्या मैत्रिणी सगळ्यांनीच म्हणजे नावं घेतली तर खूप नावं आहेत आणि नातेवाईकांनी प्रोत्साहन केलं. तर गश्मीरने केलेलं कोणतं काम तुम्हाला जास्त आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.